हाय, हॅलो, नमस्कार. मी प्रतिमा परिमॉममध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. तर मला लग्नाला जायचं आहे आणि तुम्ही बघू शकता मी किती साड्या चेंज केल्यात, म्हणजे किती साड्या घालून बघितलेल्या आहेत. तर आता ह्या 3 ते 4 साड्यांपैकी एक साडी मी चॉईस करणार आहे आणि ती लग्नाला घालणार आहे. आता तुम्ही म्हणता ना एवढं काय त्या तर आता लग्नाचं आहे, मी पण लग्न म्हटलं घरातलं की घसा आनंद अजून पण असतोच ना. खूप दुखतोय. तर आता मी साडी वेअर केली आहे. तुम्ही बघू शकताय खूप सुंदर साडी आहे. पूर्ण साडी दाखवते मी तुम्हाला. तर अशी ही साडी आहे आणि मला वाटते ना की रविवारच्या लग्नाच्या दिवशी हीच साडी घालावी. खूप सुंदर कलर आहे आणि छान दिसतोय. तुम्हाला कशी वाटते मला नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये. तर घालून बघितली आहे मी आज. म्हटलं की ब्लाऊज वगैरे येतोय का बघावं, कारण ही साडी मी ना माझ्या फ्लॅटच्या पूजेला घेतली होती आणि मला खूप आवडली होती त्यावेळेस ही साडी. कलर पण खूप सुंदर आहे त्याचा, तुम्ही तर बघतच आहात. तुम्हाला कशी वाटते मला नक्की सांगा, छान दिसते का मला. आणि हीच साडी मी बहुतेक लग्नाला घालेल, किंवा मग जर प्लॅन अचानक बदलला आणि मला जर साडीचा ब्लाऊज मिळाला तरच मी तुम्हाला कालच्या ब्लॉगमध्ये, म्हणजे जो अपलोड आत्ता ह्याच्या अगोदर झालेला आहे ब्लॉग, त्याच्यामध्ये इरकल साडी जी दाखवली आहे ना, तर ती साडी मी घालेन. बघूया दोन्हीपैकी काय होते ते. पण मला तर हीच छान वाटते. लग्नाकार्यात अशा काठपदर सुंदर वाटतात. बघूया. 2 दिवस आमच्याकडे जरा कमी थंडी होती, पण आता जास्तच थंडी आहे आज. आणि तुम्ही बघू शकताय मी माझा जो दुसरा स्वेटर आहे तो काय घातला नाही, नवीन स्वेटर घातला आहे. आणि हा स्वेटर मला खूप 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 आवडतो. कसा दिसतोय मला नक्की सांगा. तर चला आता मस्त चहा बनवते मी. चहा पिण्याची इच्छा झाली आहे, कारण 5 वाजले की कधी चहा पिन असं होतं. किती चहा सोडण्याचा प्रयत्न केला तरी चहा काय मला सुटत नाही आणि मी काय चहाला सोडत नाही. तर आता चहाची भांडी, दुपारची जेवणाची भांडी, परी आणि दादा स्कूलमधून आल्यापासून त्यांची टिफिन, बाकीची सगळीच भांडी पडली होती. मग ती मी घासायला घेतली, कारण मग संध्याकाळच्या स्वयंपाकाचा परत टाईम होतो आणि मग हा पसारा नको वाटतो मला स्वयंपाक करताना. मला किचन असा स्वच्छ लागतो, म्हणून मग मी आता सगळी भांडी चकाचक घासून घेणार आहे. बाकीची सुद्धा घरातली थोडीफार कामं आहेत ती पण आवरून घेते स्वयंपाकाच्या अगोदर, दिवाबत्तीच्या अगोदर. आता ही सगळी भांडी मी क्लीन करून घेते, कारण ना ठेवलं की मला टेन्शन येतं आणि जेवण झाल्यानंतर मला खूप जीवावर येतं भांडी घासायला. त्याच्यामुळे मग मी अशी हातासरशी जेवढी भांडी पडतील ना तेवढी मी घासत असते. आता मी कप धुतं माझ्याकडून कप पडलाय, तुम्ही बघू शकताय अचानकच. आणि हा कप आहे ना जवळजवळ माझ्याकडून आहे ना 4 ते 5 वेळा असा पडलेला आहे धुताच. आणि हा माझा फेवरेट कप आहे. ह्याच कपामध्ये मी कॉफी, चहा, काहीही असू दे ह्या कपामध्येच घेत असते. दुसरा कप घेत नाही, कारण हा कलर मला आवडतो, म्हणून मग ह्याच कपामध्ये मी चहा पित असते. आणि तो फुटणार होता, फुटता फुटता वाचलाय, नाही फुटला. त्याच्यामुळे मला म्हणजे बरं वाटलं मनाला की नाही फुटला आज पण कप. असं खूप वेळा झाले आणि लकी कप आहे माझा हा. त्याच्यानंतर मग मी गॅस ओटासुद्धा पुसायला घेतला. आता स्वयंपाकाला लागायचं होतं. मग म्हटलं की स्वयंपाक करण्याच्या अगोदर गॅससुद्धा क्लीन असलेला बरा. आणि माझा गॅस हा काचेचा असल्यामुळे त्याला सतत क्लीन करावा लागतो, सारखं क्लीन करत बसावं लागतं, तेव्हाच तो छान दिसतो. नाहीतर मग इतकं खराब दिसतं ना की स्वयंपाकसुद्धा करू वाटत नाही. मग दिवसातून मला वाटते ना 3 ते 4 वेळा तरी गॅस पुसून होत असेल, एवढ्या वेळा मी गॅस पुसते. कारण नाही आवडत मला असं घाण किचनवरती असली ना की मला स्वयंपाक करायला मनच लागत नाही. असं कुणाकुणाला होतं ना, मला नक्की सांगा कमेंटमध्ये. तर मला तर होतं. तर आता मी स्टाईल पण लगेच पुसून घेते थोडीफार. स्टाईल खूप खराब झाली आहे सध्या. मी काय तुम्हाला डीपमध्ये ती दाखवणार नाही आहे. आता फक्त थोडासा हात फिरवून घेते आहे. डीप क्लिनिंग करायची मी सांगितलं आहे मागच्या व्लॉगमध्ये. आता लग्नावरून आल्याशिवाय मी काही डीप क्लिनिंग करणार पण नाही आणि हे काही गोष्टी काढणार पण नाही डीप क्लिनिंगच्या. तर तो ब्लॉगसुद्धा तुम्हाला बघायला मिळणार आहे. तर मी डीप क्लिनिंग कशी करते. तर आता गॅस तर पुसून घेतला आहे मी. आणि लसूण आहे ना, मी भरपूर सारा लसूण मी रात्री सोलून ठेवलं होतं, फक्त त्याच्या ना पाकळ्या व्यवस्थित करायच्या राहिल्यात, ते पण मला आता नीट करायचं आहे. आता सध्या खूप थंडी पडती आहे. 2 दिवस जरा कमी होती, पण आज इतकं गार लागते ना, त्याच्यामुळे आज कपडे पण जरा सुकायला वेळच लागला. दिवस मावळला होता. मग म्हटलं आता कपड्यांच्या घड्या घालून घ्याव्या. गावाकडं कसं ना रेग्युलर रुटीन असतं, एक रुटीन बसलेलं असतं. ह्या टायमाला ही कामे झालीच पाहिजे. तसंच मी गावाकडच्या प्रमाणेच 4ला चहा, 4:30 वाजता कपड्यांच्या घड्या घालणे, झाडू मारणे,
म्हणजे दिवाबत्ती वेळच्या वेळेला करणे, ही सगळी कामं जी घरातली असतात ना, ती गावाप्रमाणेच मी आतासुद्धा अजूनही फॉलो करते. कोण कोण असं करतं मला नक्की सांगा शहरात राहणाऱ्या. तर आता कपड्यांच्या घड्या घालून घेते. आज स्कूलचे सगळे युनिफॉर्म होते धुवायला आणि साहेबांचे ड्रेससुद्धा होते धुवायला. त्याच्यामुळे भरपूर सारी कपडे होती आणि बाहेर वातावरण बघू शकता. एवढं भारी वातावरण झालं होतं. थंडी तर खूप होती. मी जस्ट आता स्वेटर काढून ठेवला आहे, कारण ना मी भांडी घासत होते त्याच्यामुळे मी स्वेटर घातला नाही. स्वेटर ओला होतं त्यामुळे. आणि गॅलरीतून आहे ना ह्या टाईमाला बसायला किंवा गॅलरीतून बाहेर बघायला एवढं छान वाटतं ना, इतकं छान वातावरण असताना, किंवा चालायला जायला सुद्धा. मी भरपूर दिवस झालं चालायला सुद्धा जात नाही. तर आता मी मनात ठरवले की आपण सकाळच्या वेळेला तर नाही होत चालायला जाणं, पण संध्याकाळच्या वेळेला तरी चालायला नक्की जावं. कारण आहे ना मला आता थोडंसं वजन कमी करायचं आहे. मी प्रयत्न करते आहे आणि चालू पण आहे माझं सध्या वेट लॉस करण्याचा. माझं कसं आहे ना, वेट लॉस लवकर होत नाही. वेट जेवढं पटकन वाढतं ना तेवढं लवकर कमी होत नाही. तर मी वेट लॉससाठी काय काय करते हे जर तुम्हाला बघायचं असेल, माझी वेट लॉसची जर्नी बघायची असेल ना, तर नक्की मला फॉलो करा आणि सबस्क्राईब पण करून ठेवा, म्हणजे तुम्हाला येणारे व्हिडिओ नक्की दिसतील.